बघतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 3 महिन्यांनी घ्या असं आता सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। सुप्रीम कोर्टाच्या सुनावणी दरम्यान निर्देश आलेले आहेत। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, आरक्षित प्रभाग खुले करा किंवा स्थगित करा, दोन पर्याय आपण बघतोय दिलेले आहेत राज्य सरकारसाठी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 3 महिन्यांनी घ्या असं म्हटलेलं सुप्रीम कोर्टाने। सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश राज्य सरकारला, ही आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। सुप्रीम कोर्टाकडून राज्य सरकारला दोन पर्याय दिलेले आहेत। सुप्रीम कोर्टाचे सुनावणी दरम्यान हे निर्देश, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका 3 महिन्यांनी घ्या असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। तर 3 महिन्यात एम्पिरिकल डेटा गोळा करा असं सांगितलंय। संदीप राजगोळकर मध्ये सहकारी आपल्या सोबत आहेत दिल्लीतनं। संदीप, आपण बघतोय महत्त्वाचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत, मात्र पुढे काय? कारण दोन पर्याय राज्य सरकारला दिलेले आहेत, मात्र व्हॉट नेक्स्ट? नाही वैभव, जर तसा विचार करायला गेला तर दोन पर्यायांपैकी एक पर्याय जो आहे महत्त्वाचा तो निवडणुका रद्द करणं हाच असणार आहे राज्य सरकारच्या समोर। त्याचं कारण असं सांगावं लागेल, जिल्हा परिषद महापालिका यांच्या निवडणुका आहेत, ग्रामपंचायत नगरपालिका पंचायत समिती यांच्या निवडणुका आहेत। जर ओबीसी आरक्षणाचा जो प्रभाग आहे तो प्रभाग सोडून जर निवडणुका घ्यायचं म्हटलं वैभव, तर खर्च वाढणार आहे राज्य सरकारचा। म्हणजे उदाहरण सांगायचं झालं, एखाद्या शहरातली निवडणूक आहे आणि ओबीसीचे त्या ठिकाणी जर 10 प्रभाग असले आणि 10 प्रभाग सोडून इतर प्रभागांची निवडणूक घेणं, त्यांचा सगळा निकाल लावणं आणि त्यानंतर ज्यावेळेला निर्णय होईल किंवा एम्पिरिकल डेटा ज्यावेळेला तयार होईल आणि त्यानंतर पुन्हा निवडणूक घेणं, हा सगळा जर ताळमेळ पाहिला तर राज्य सरकारला नक्कीच हे परवडणार नाही। त्यामुळे राज्य सरकार कदाचित हा निर्णय घेऊ शकतं, पण सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की निवडणुका रद्द केल्या जाऊ शकतात अशी शक्यता आहे। कोर्टाने तसं सांगितलेलं देखील आहे। काही वेळापूर्वी या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। सगळ्या राजकीय पक्षांचं, नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं लक्ष होतं, अनेक ठिकाणी सूत्र देखील बांधली गेली होती आपल्याला माहित आहे। मात्र या निवडणुका पुढे जाऊ शकतात। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे राज्य सरकारसमोर एम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं आव्हान। काही वेळापूर्वी वैभव आपण सांगितल्याप्रमाणे जे दवे वकील आहेत त्यांनी असं सांगितलं की 637 जिल्ह्यांमधून केंद्र सरकारनं जो काही डेटा गोळा केलेला आहे त्याप्रमाणेच महाराष्ट्रानं सगळा डेटा गोळा करावा। त्यामुळे महाराष्ट्र सरकारला यापूर्वी अशी चर्चा होती की महाराष्ट्र सरकारसमोर खर्चाची बाब आहे, म्हणजे कोट्यवधी रुपये एम्पिरिकल डेटा गोळा करायला लागणार आहेत। पण छगन भुजबळ हे काही म्हणजे गेल्या वेळच्या सुनावणीवेळी जेव्हा नवी दिल्लीत आले होते त्यांना प्रश्न विचारला पत्रकारांनी, पण त्यांनी असं सांगितलं होतं की खर्चाची कुठलीही बाब एम्पिरिकल डेटा बाबत राज्य सरकारसमोर नाही। त्यामुळे एम्पिरिकल डेटा हा गोळा करावा लागणारच आहे। जसं शब्दशः मुकुल रोहतगी यांनी सांगितलं की आकाश पाताळ एक करावं लागेल, पण आम्ही एम्पिरिकल डेटा गोळा करू असं त्यांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। त्याप्रमाणे एम्पिरिकल डेटा गोळा करणं हे मोठं आव्हान जे आहे ते आता राज्य सरकारसमोर असणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यानंतर येणारं हिवाळी अधिवेशन जे आहे त्यामध्ये या एम्पिरिकल डेटासाठी नेमका किती निधी राज्य सरकार देतं, मग त्याला विरोधक किती त्याला विरोध करणार की राज्य सरकारला सहकार्य करणार, ही आगामी काळामध्ये आपल्याला समजू शकेल। मात्र निवडणुका रद्द करण्याचाच पर्याय सध्या तरी राज्य सरकारसमोर दिसतोय असं म्हणावं लागेल वैभव। नक्कीच संदीप, मात्र मग यात प्रश्न असा देखील आहे की इतके 9 महिने मग का आपण काही केलं नाही राज्य सरकारने, असा देखील प्रश्न उपस्थित होईल। या सगळ्यात केंद्र सरकार वारंवार सांगत होतं की सदोष आहे जो एम्पिरिकल डेटा आहे तो 2011चा। मग असं असताना या 9 महिन्यामध्ये जर हालचाली केल्या असत्या, जो विरोधकांचा देखील आरोप आहे सातत्यानं, तर फायदा झाला असं वाटतंय? एक तर वैभव, राज्य सरकारनं एम्पिरिकल डेटा गोळा करण्याची मुदत मागण्याची ही पुनरावृत्ती सुप्रीम कोर्टात घडलेली आहे असं म्हणता येईल। यापूर्वी देखील वेळ मागितला होता 6 महिन्यांचा, त्या 6 महिन्यांच्या काळामध्ये राज्य सरकारला कुठलाही डेटा गोळा करता आला नाही। काही वेळापूर्वी विकास गवळी जे आहेत याचिकाकर्ते, त्यांनी सांगितलं की एका गावातला आम्ही एम्पिरिकल डेटा इतक्या वेळेत तयार केला आहे, त्यामुळे राज्य सरकारला हा डेटा गोळा करणं काहीही अवघड नाही। त्यामुळे राज्य सरकारनं याबाबत एकतर केंद्र आणि राज्यातला आपल्याला माहित आहे, केंद्रात वेगळी सत्ता आहे, राज्यात वेगळी सत्ता आहे। केंद्र राज्याकडे बोट दाखवतं, राज्य केंद्राकडे बोट दाखवतं। त्यामुळेच एम्पिरिकल डेटा गोळा करायचं काम राज्य सरकारचं आहे हे कोर्टानं सांगितलेलं असताना देखील राज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टाकडेच बोट दाखवलं जात होतं की माफ करा, केंद्र सरकारकडे बोट दाखवलं जात होतं की केंद्र सरकार आम्हाला एम्पिरिकल डेटा देत नाही। काल जी सुनावणी झाली त्यामध्ये देखील राज्य सरकारनं पुन्हा एकदा हीच मागणी केली होती की केंद्रानं आम्हाला डेटा उपलब्ध करून द्यावा। मात्र आज सकाळी सुनावणी होण्याच्या पूर्वीच केंद्र सरकारनं प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलं आणि सांगितलं की आम्ही हा एम्पिरिकल डेटा, त्यात ओबीसीचा एम्पिरिकल डेटा आम्ही राज्य सरकारला देऊ शकत नाही, तो सदोष आहे। त्यामुळेच एम्पिरिकल डेटाच्या भोवतीच हे सगळं प्रकरण गुंतलेलं आहे असं दिसत असतानाच आता केंद्रानं आज म्हणजे काल आणि आज जी सुनावणी झाली किंवा आताही जी सुरू आहे यामध्ये राज्य सरकारलाच फटकारलेला आहे असं मात्र नक्की म्हणता येऊ शकतं वैभव।
नक्कीच राज्य सरकारलाच सुप्रीम कोर्टानं फटकारलेलं आहे. मात्र हे सगळं होत असताना संघर्षाची स्थिती येऊ नये हे बघणं देखील फार गरजेचं आहे. कारण ज्या ज्या याच्यावरती सगळ्या प्रतिक्रिया येतात आपण बघतोय संदीप, त्या देखील काहींच्या अगदी जहाल आहेत या सगळ्यामध्ये. म्हणजे एकमेकांवरती बोट दाखवणं सुरू आहे किंवा आपण बघतोय केंद्राकडे बोट दाखवलं जातंय. एक मोठी बातमी, 17 तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी होते, ही आताची मोठी बातमी आहे संदीप. ती आधी आपण देऊयात. 17 तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे, आताची सगळ्यात मोठी बातमी. आज आपल्याला माहिती आहे महत्त्वाच्या घडामोडी सुप्रीम कोर्टात घडलेल्या आहेत आणि असं असताना दोन पर्याय देखील राज्य सरकारला सुप्रीम कोर्टानं दिलेत. मात्र पुढची सुनावणी ही आता 17 तारखेला होणार आहे, ही आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. सुप्रीम कोर्टात 17 जानेवारीला होणार आहे पुढील सुनावणी. आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय. 17 जानेवारीला पुढची सुनावणी आता सुप्रीम कोर्टानं ठेवलेली आहे. आज देखील आपण बघतोय दोन पर्याय आता सुप्रीम कोर्टाकडनं राज्य सरकारला दिलेले आहेत. पहिला पर्याय आरक्षित प्रभाग खुले करा किंवा स्थगित करा. दुसरा पर्याय निवडणुका ज्या आहेत त्या 3 महिन्यांनी घ्या. अशा या दोन आपण बघतोय पर्याय दिलेले आहेत. मात्र पुढची सुनावणी आता 17 जानेवारीला होणार आहे. ही आत्ताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय. त्यामुळे आता राज्य सरकारकडनं काय पावलं उचलली जातात, दोन पर्याय त्यापैकी कुठला निवडला जातो हे बघणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. संदीप माझा सहकारी आपल्यासोबत आहे. संदीप, पुढची सुनावणी आता 17 जानेवारीला होणार आहे. दोन पर्याय आता सरकार समोर. मात्र हे सगळं होत असताना एकमेकांवरती म्हणजे सातत्यानं केंद्राने इम्पेरिकल डेटा दिला नाही हा आरोप लावला जातोय. केंद्राकडनं आज सांगण्यात आलं की बाबा तो सदोषच आहे, तो म्हणून आम्ही देऊ शकत नाही. त्यामुळे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आता ओबीसींच्या भल्यासाठी कोणाला तरी काम करायला लागेल. नक्कीच वैभव, ओबीसी आरक्षणाचा जो चेंडू आहे तो आता नवीन वर्षात गेलेला असं म्हणता येईल. 2022 मध्ये 17 जानेवारीला पुन्हा ही सुनावणी होणार आहे. आज 15 तारीख आहे, म्हणजे जवळपास 1 महिन्यानंतर ही सुनावणी होणार आहे. मात्र जे दोन पर्याय राज्य सरकारला देण्यात आले आहेत की एकतर प्रभाग आरक्षण जे आहे ते वगळून निवडणुका घ्या किंवा एकतर स्थगिती द्या. आता हा चेंडू मात्र पूर्णपणे आता राज्य सरकारच्या कोर्टात आलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे राज्य सरकार याबाबत काय निर्णय घेतं हे तर बघणं महत्त्वाचं असणारच आहे. पण महत्त्वाचं हेच आहे की काही वेळातच आपण विकास गवळी यांच्याशी देखील बोलणार आहोत. पण 17 जानेवारीला आता ही पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. मात्र त्यापूर्वी ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांबाबत राज्य सरकार आता काय निर्णय घेतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. अनेक ओबीसी संघटना आपल्याला माहिती आहे, नेते असतील, आक्रमक झाले होते ज्यावेळेला हे आरक्षण रद्द झालं आणि आज तर याचिका फेटाळल्यानंतर TV9 मराठीशी बोलताना अनेक राजकीय नेत्यांनी असं सांगितलं की आम्ही रस्त्यावर उतरू, ही लढाई आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये लढू, कारण हे म्हणजे हा धक्का आम्ही सहन करून घेणार नाही असं देखील सांगितलं होतं. त्यामुळे निवडणुका जर घेतल्या तर राज्य सरकारला देखील हे महागामध्ये पडू शकतं. अनेक विरोधक रस्त्यावर उतरू शकतात. यापूर्वी देखील अनेक उतरलेले आहेत. आपल्याला माहिती आहे. आपल्यासोबत याचिकाकर्ते विकास गवळी आहेत. 17 जानेवारीला पुन्हा सुनावणी होणार आहे, ही पहिली बाब. आणि दुसरी बाब अशी आहे की दोन पर्याय दिलेत. आरक्षण प्रभागातलं जे आरक्षण आहे ते वगळून निवडणुका घ्या किंवा स्थगिती द्या. याच्यामध्ये आता सध्या माझ्याकडे रिसेंट माहिती आली नाही, परंतु जी काही माहिती सध्या वकिलांच्या माध्यमातून मिळाली की राज्य सरकारकडनं जी विनंती करण्यात आली होती की ह्या एकतर ओबीसी सहित आम्हाला निवडणुका घेऊ द्या, ती तर कोर्टाने मान्य केली नाही. परंतु दुसरी जी विनंती होती की आम्हाला किमान 3 महिने तरी ह्या संदर्भात वेळ द्यावा, परंतु ते सुद्धा कोर्टानं अमान्य केल्याचं आम्हाला सध्याच्या वकिलांच्या माहितीवरनं समजतंय. त्यांनी असं सांगितलं की ज्या वेळेला ह्या काही ज्या निवडणुका आहेत ह्या निवडणुका तुम्हाला जर घ्यायच्या असतील तर नवीन राज्य निवडणूक आयोगानं नोटिफिकेशन काढलं पाहिजे आणि या नोटिफिकेशनच्या माध्यमातून ह्या निवडणुका घेण्यासाठी कोर्टानं त्यांना सूचना केलेली आहे. तर तुम्हाला काय वाटतंय आता